ओके. आपण सुरू करूया. आवाज येतोय माझा व्यवस्थित? हो मॅम, येतोय आवाज. आपण सर्व शिक्षक वृंद आहोत आणि आपल्या सर्वांना माहित आहे की आता NEP 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे पडघम वाजायला लागले आहे. आणि NEP 2020 मध्ये चांगले आरोग्य हे शाश्वत विकासाचं ध्येय अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलेल्या 17 शाश्वत विकास ध्येयांपैकी हे एक आहे. आणि या चांगले आरोग्य या संकल्पनेचा आधारच स्वच्छता आहे. आणि स्वच्छता ही आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. आणि कचरा व्यवस्थापन हे त्याचं एक अभिन्न अंग आहे. आणि म्हणून आज आपला वेबिनारचा विषय आहे शालेय कचरा व्यवस्थापन. जाऊया आपल्या शालेय कचरा व्यवस्थापनाकडे. कोणताही प्रकल्प राबवायचा म्हटलं की त्यासाठी सर्वात आधी आवश्यक असते ती जाणीव जागृती. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की लहानातला लहान उपक्रम जरी राबवायचा म्हटलं तरी विद्यार्थ्यांना तयार करणं, पालकांना तयार करणं हे आपल्यासाठी सर्वात मोठं काम असतं. मी जेव्हा प्रकल्प आमच्या RST माध्यमिक विद्यालय गोवंडी मुंबई या शाळेमध्ये सुरू केला, माफ करा, त्यावेळेला या कचरा व्यवस्थापन या विषयाबद्दल सर्वांमध्येच उदासीनता होती. आणि त्यामुळे जाणीव जागृतीचं काम छोट्या छोट्या उपक्रमातून सर्वप्रथम मला करावं लागलं. अनेक स्पर्धा दिंड्या यातून ते झालंच. पण महत्वाचं म्हणजे सुका कचरा वर्गीकरण केंद्रास आम्ही दरवर्षी गुरुपौर्णिमेला विद्यार्थ्यांसोबत भेट देतो. काही ठराविक विद्यार्थी घेऊन मी या सुका कचरा वर्गीकरण केंद्राला भेट देते. आणि तिथे जे स्वच्छता दूत असतात त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या प्रती आम्ही सगळेच कृतज्ञता व्यक्त करतो. या छोट्या छोट्या गोष्टीतून विद्यार्थ्यांमध्ये आपण या स्वच्छता दूतांबद्दल संवेदनशीलता निश्चितपणे निर्माण करत असतो असं मला वाटतं. आता आपल्या सर्वांच्या शाळेमध्ये ओला आणि सुका कचरा जमा होतो. आतापर्यंत बऱ्यापैकी ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्याविषयी जनजागृती झालेली आहे. शहरी भागांमध्ये तर याविषयी कंपल्शन केलेलं आहे. आपल्या शाळेत जमा होणारा कचरा याच दोन प्रकारचा असतो. ओल्या कचऱ्यामध्ये जर शाळेत कॅन्टीन असेल, उपहारगृह असेल तर तिथला कचरा, मध्यान्ह भोजनातलं उर्वरित अन्न, पालापाचोळा असा सगळा वनस्पती आणि प्राणीजन्य जैविक कचरा असतो. तर सुक्या कचऱ्यामध्ये मुख्यत्वे कागद, प्लास्टिक, रॅपर्स, टेट्रापॅक असतात. आणि ई कचरा हा संबंध शाळेचा जमा होत असतो, जो मला वाटतं थोडा कमी प्रमाणात जमा होतो शाळांमध्ये. आता जो ओला कचरा आपल्या घरात किंवा शाळेमध्ये जमा होतो, कचऱ्याचा सर्वात जास्त भाग या ओल्या कचऱ्याचा असतो. तर घरच्या घरी आपण ओल्या कचऱ्याचं खतात रूपांतर कसं करू शकतो याची ही अतिशय सोपी पद्धत आहे. आपल्या SR दळवी इंटरनॅशनल फाउंडेशनने अनेक कंपोस्ट बास्केट अनेक शाळांना भेट म्हणून देऊन याची सुरुवात सुद्धा केलेली आहे. अनेक शाळांमध्ये हा उपक्रम सुरू सुद्धा असेल. पण तरी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने किंवा यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या लेखी स्वरूपात इथे मी तुमच्या समोर मांडते. साहित्य: जाळीदार बास्केट, बायोकल्चर, एक काठी असली तरी चालेल, कोकोपीट किंवा लाकडाचा भुसा. आता बायोकल्चर म्हणजे काय हे जर आपण समजून घेऊया. बायोकल्चर म्हणजे असं कंपोस्ट खत ज्याच्यामध्ये सूक्ष्म जीव जीवित स्वरूपात आहेत. म्हणजे हे थोडंसं ओलसर असतं. कधी कधी आपण जे कंपोस्ट खत बनवतो ते पूर्णपणे सुकं किंवा ड्राय असतं. अशामध्ये सूक्ष्मजीव असतीलच हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. पण बायोकल्चर वापरलं तर घरातले जे कंपोस्ट खत आहे ते तयार होण्याचं जे प्रमाण आहे ते वाढतं आपलं. आता हे कंपोस्ट खत तयार करताना या महत्वाच्या सूचना खरंच लक्षात ठेवायच्या आहेत. एकतर ही कंपोस्ट बास्केटची ते उंदीर, खार, माशा
शक्यतो नसतील अशा ठिकाणी ठेवायची आहे. ही कंपोस्ट बास्केट सावलीत ठेवायची आहे. आणि समजा कंपोस्ट तयार करताना यामध्ये पांढुरक्या रंगाचे काही कीटक आपल्याला दिसले, तर घरात असलेला हिट किंवा बेगॉन याचा फक्त एक स्प्रे वरच्यावर मारायचा आहे. खूप जास्त बेगॉन किंवा कोणतंही कीटकनाशक या कंपोस्टला मारू नये. बास्केटमधले पदार्थ बायोमास म्हणजेच आपण बास्केटमध्ये जो कचरा टाकतो, ओला कचरा टाकतो तो. हा ओला कचरा टाकताना तो पूर्णपणे सुका किंवा खूप ओला होऊ देऊ नये. आणि बायोकल्चरमध्ये सुरुवातीला बिया, मटण, चिकन यांची हाडं म्हणजे थोडक्यात कठीण पदार्थ टाकू नये. यामध्येच नारळाची करवंटी, आंब्याची बाट, खजूर खारकेच्या बिया असे कठीण पदार्थ या आपल्या बायोमासमध्ये सुरुवातीला तरी टाकू नये. आणि ही बास्केट हवेशीर जागी ठेवावी. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कंपोस्टिंगची प्रक्रिया ही सूक्ष्म जीवांद्वारे होते आणि ते विनॉक्सी श्वसन करतात आणि त्यामुळे ही बास्केट हवेशीर जागी ठेवली तर वास येत नाही या कंपोस्टला. तसंच जेव्हा तुम्ही कचरा टाकता तेव्हा वर्तमान पत्राच्या 4-5 घड्या करून अगदी जाड घडी घट्ट दाबून या कचऱ्यावर बसवावी. म्हणजे आतल्या आत उष्णता तयार होते आणि या उष्णतेमुळे कंपोस्टिंगची प्रक्रिया लवकर सुरू होते. आपण पाहूया घरच्या घरी हे कंपोस्ट खत करण्याची कृती काय आहे. हे कंपोस्ट खत तयार करणं अतिशय सोपं, अतिशय अल्प खर्चिक, शाळा किंवा घर अगदी लहान जागेत कुठेही आपण करू शकतो. सुरुवातीला आपण कंपोस्ट बास्केट घेतल्यानंतर त्यामध्ये 1 किलोग्रॅम बायोकल्चर टाकायचा. समजा तुमच्याकडे बायोकल्चर नसेल तर कुठल्याही नर्सरीत मिळणारं कंपोस्ट खत जरी आधी टाकलं तरी सुद्धा त्यानंतर त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव तयार होतात. यामध्ये आपल्या घरातला ओला कचरा, निर्माल्य असेल तर फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून, भाजीची देठ, पानं जे काही असेल ते बारीक चिरून या कंपोस्ट बास्केटमध्ये आपल्याला टाकायचं आहे. सुरुवातीचे 2 दिवस थोडा कमी कचरा टाकायचा आहे, कारण कंपोस्टिंगची प्रक्रिया सुरू होण्यास वाव दिला पाहिजे. नंतर पूर्ण कोरडं हवामान जेव्हा असतं, उन्हाळा असतो, तेव्हा थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे या कचऱ्यावर. पण पावसाळ्यामध्ये मात्र पाणी अजिबात टाकू नये, कारण ऑलरेडी वातावरणामध्ये जो दमटपणा असतो त्याने या कचऱ्याला, या ओल्या कचऱ्याला ओलसरपणा आलेला असतो. त्यामुळे जास्त पाणी टाकलं तर आपलं कंपोस्ट बिघडू शकतं. सुरुवातीला आणि दररोजच ते सगळे पदार्थ म्हणजे आपण आधी टाकलेलं बायोकल्चर आणि आपण टाकलेला कचरा हा चांगला सॉरी ढवळत राहिला पाहिजे. ढवळत राहण्याने होतं काय की सूक्ष्मजीवांची वाढ चांगली होते, हवा खेळती राहते आणि वास येत नाही. तुम्ही कंपोस्ट खत तयार करताना जेव्हा ते कंपोस्ट हलवाल किंवा बायोमास हलवाल त्यावेळी त्याच्यावर दोन्ही हात ठेवून पहा, तुम्हाला उष्णता जाणवते. उष्णता जाणवली की समजावं की आपलं कंपोस्टिंगची प्रक्रिया अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे. थोड्या 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही बघितलात तर थोडा थोडा कचऱ्याचा रंग काळा पडायला लागतो आणि हा रंग काळा पडायला लागला की दुर्गंधी येत नाही. मी माझ्या घरात आणि सीता मॅडम त्यांच्या घरात कंपोस्ट करतात. तुम्हीही अनेक जण करत असाल, आपल्याला माहिती आहे की योग्य प्रकारे कंपोस्टिंग केलं तर दुर्गंधी अजिबात येत नाही. रोजचा साधारण तुमच्या घरात जितका कचरा जमा होईल तितका आपण ह्याच्यामध्ये टाकला किंवा त्याचं एक माप पकडलं की रोज आपण 1 किलोग्रॅम कचरा टाकतोय तर महिन्याला 30 किलो कचरा आपण यात जमा करतो. या प्रकारे बास्केट भरण्यास सुद्धा 2-3 महिने लागतात. बास कंपोस्ट पूर्ण तयार झालं की खालचं जे कंपोस्ट खत आहे तो काढून घ्यायचं, कारण ते पूर्ण तयार झालेलं असतं. आणि परत ते कंपोस्ट खत तुम्ही झाडांना वगैरे वापरू शकता काढलेलं. आणि पुन्हा ते बास्केट अर्ध होतं आणि तुम्ही पुन्हा एकदा ओला कचरा टाकायला सुरुवात करू शकता. आता हे जे बास्केट आहे आणि बायोकल्चर बायोकल्चर साधारणतः 60 ते 80 रुपये किलोने मिळतं आणि कंपोस्ट जर तुम्ही बघितलं तर कोणत्याही नर्सरीमध्ये तुम्हाला 40 रुपये किलोने मिळून जातं. आणि बास्केटचा जो खर्च आहे तो तुम्हाला एकदाच करायचा आहे. जवळजवळ 10 वर्ष सुद्धा हे बास्केट टिकणं म्हणजे ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. आणि पर्यावरणासाठी मात्र आपण लॉंग टर्म रिगेन देत असू, त्यामुळे इतकी इन्व्हेस्टमेंट
आपल्यासाठी खरंच अल्प खर्चिक आहे असं मला वाटतं. आता आम्ही आमच्या शाळेत कंपोस्ट खताचा प्रकल्प राबवलेला आहे. 2016ला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा आम्ही कंपोस्ट बास्केटमध्येच कंपोस्ट खत बनवत होतो. शाळेच्या कॅन्टीन मधला जो कचरा असायचा तो मध्यान्ह भोजनातलं उरलेलं भोजन हे सुरुवातीला आम्ही त्यामध्ये टाकत होतो. आणि अशा प्रकारे आमच्या 7वीच्या विद्यार्थिनी, 7वीचाच माझा वर्ग हा कंपोस्टिंगचा प्रकल्प पाहतो. त्यानंतर झालं असं की 2016 पासून या प्रकल्पामध्ये सातत्य राहिल्यामुळे ही बातमी RUR ग्रीन लाईफ लिमिटेड या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीपर्यंत पोहोचली. त्यांचे प्रतिनिधी शाळेत आले, त्यांनी कंपोस्टचा आमचा प्रकल्प पाहिला, विद्यार्थ्यांशी बातचीत केली, खरंच ते करतात की नाही हे जाणून घेतलं. आणि त्यानंतर आपल्याला या स्लाइडमध्ये दिसत असलेली 2 ड्रमची कंपोस्ट मशीन CSR फंडातून त्यांनी आमच्या शाळेला भेट दिली. त्यानंतर मात्र आम्ही मोठ्या प्रमाणावर कंपोस्ट खत बनवू लागलो. आपण पाहत असाल की खाली सुद्धा कंपोस्ट खत दिसतंय आपल्याला. यामध्ये मग आम्ही आमच्या शालेय उपहारगृहातला कचरा, त्याच्यानंतर मध्यान्ह भोजन, आमच्या शालेय बगीच्यातला पालापाचोळा आणि यासोबतच विद्यार्थी घरून निर्माल्य आणू लागले, तसंच ठराविक प्रमाणामध्ये ओला कचरा आणायला लागले आणि या सगळ्या कचऱ्याचं कंपोस्टिंग आमचा इयत्ता 7वीचा वर्ग या कंपोस्ट मशीन मध्ये करायला लागला. या कंपोस्ट खताचं परीक्षण आपल्याला समोर हे प्रमाणपत्र दिसतंय, जे RCF म्हणजे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कडून आम्हाला मिळालेलं आहे. 3 वर्ष सातत्याने चुकत चुकत आम्ही कंपोस्ट खत बनवायला शिकलो आणि 2019 साली आम्ही आमचं कंपोस्ट खत RCF कडे परीक्षणासाठी दिलं. RCFने परीक्षण केलं आणि त्यावेळी त्याही वेळेला आम्ही चुकलो होतो. RCFने सांगितलं की लेड, शिसा हा धातू तुमच्या कंपोस्ट खतात जास्त प्रमाणात आहे. विचार करता असं कळलं की आमची शाळा गोवंडीमध्ये आहे, मानपूर गोवंडी या ठिकाणी ज्या पालेभाज्या तयार होतात त्या शक्यतो रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूला तयार होतात आणि तिथे स्वच्छ पाणी या रोपांना दिलं जात नाही. आणि या पाण्यामधून लेड पालेभाज्यांमध्ये आणि पालेभाज्याच्या देठांमधून कंपोस्ट मध्ये आलेलं आम्हाला RCFने सांगितलं. म्हणजे किती मोठी साखळी लेड शिसासारखा जो घातक पदार्थ आहे तो आपल्या शरीरात जाण्यासाठी कार्यरत होती हे कळलं. त्यानंतर आमच्या माननीय मुख्याध्यापिकांच्या मदतीने आम्ही रिक्वेस्ट केली आमच्या शालेय उपहारगृहाला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जी भाजी आहे ती APMC मधून आणच मला. पुन्हा 2 महिने आम्ही प्रयोग केले. त्यानंतर जेव्हा आम्ही RCF कडे आमचं कंपोस्ट दिलं त्यावेळेला मात्र त्यांनी तुमचं कंपोस्ट विकण्यासाठी योग्य आहे असं प्रमाणपत्र आम्हाला दिलं. सांगण्याचा हेतू एवढाच की जर आपण वैज्ञानिकदृष्ट्या शिकत गेलो तर आपले विद्यार्थी सुद्धा त्याच पद्धतीने विचार करायला लागतात. आम्ही अशा प्रकारे कंपोस्टच्या पिशव्या तयार करतो, 1 किलो 1.5 किलोच्या. काही प्रमाणामध्ये आमचं कंपोस्ट विकलं सुद्धा जातं. जे कंपोस्ट आम्ही शाळेत तयार करतो ते सर्वात आधी आम्ही वापरतो आमच्या शहरी शेती प्रकल्पासाठी. आमच्या शाळेमध्ये आमच्या मुख्याध्यापिकांच्या मदतीने शहरी शेती हा प्रकल्प चालतो. या शहरी शेतीसाठी आणि शाळेतल्या बगीच्यासाठी प्रथमतः हे तयार झालेलं कंपोस्ट खत आम्ही वापरतो. त्यानंतर आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी पाहुणे येतात, आपल्या सगळ्यांच्या शाळांमध्ये येतात. आम्ही आमच्या शाळेत शक्यतो पाहुण्यांना पुष्पगुच्छ देत नाही, कारण पुन्हा तो दुसऱ्या दिवशी निर्माल्यात जातो. म्हणून आम्ही कंपोस्टच्या छोट्या छोट्या पिशव्या करून या पाहुण्यांना भेट म्हणून देत असतो. त्या निमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं कंपोस्ट सुद्धा पाहुण्यांपर्यंत पोहोचतं. शहरी शेतीसाठी त्याचा वापर होतो, शालेय बगीच्यासाठी वापर होतो आणि कंपोस्ट खत उरलं तर आमचे शिक्षकच ते खरेदी करतात. सॉरी. हा जो निधी या कचरा व्यवस्थापन प्रकल्पातून मिळतो तो पुन्हा कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठीच राबवला जातो. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की हे सगळा पूर्ण प्रकल्प कंपोस्ट करण्यापासून पाहुण्यांना देण्यापर्यंत ते जो निधी जमा झालेला आहे
त्याचं ऑडिट करण्यापर्यंत सगळंच्या सगळं काम हे 6वी ते 10वीचे विद्यार्थी करतात. आम्ही कंपोस्ट बास्केटची निर्मिती सुद्धा शाळेतच केलेली आहे. जेव्हा मी ऑनलाईन कंपोस्ट बास्केट पाहिलं तेव्हा एक कंपोस्ट बास्केट साधारण 380 ते 430 रुपयाच्या दरम्यान मला आढळलं. आणि मग आमच्या 9वीच्या विद्यार्थ्यांनी कंपोस्ट बास्केटच तयार केलं. आपण इथे पाहत असणार हे जे बास्केट तुम्हाला दिसतंय ते बाजारात कुठेही मिळतं. याच्या आतमध्ये जी जाळी लावलेली आहे ती आहे आपण खिडकीला मच्छर आत येऊ नयेत म्हणून जी जाळी लावतो ती जाळी आहे, जी कुठेही तुम्हाला हार्डवेअर मध्ये मिळते. आणि याला चिकटवण्यासाठी फेविकॉल कंपनीचाच गम मिळतो, जो आपल्याला ज्याचं नाव आहे ही टेक्स असं त्याचं नाव आहे, जे तुम्हाला हार्डवेअरच्या कोणत्याही दुकानात सहज मिळतं. हे 9वीच्या मुलांनी हे कंपोस्ट बास्केट साधारणतः 1.5 तासात तयार केलं आणि हे आमचं कंपोस्ट बास्केट 250 रुपयामध्ये तयार झालं. याही कंपोस्ट बास्केटची आम्ही विक्री केली. आमचा आत्ता जो प्रोजेक्ट माझा सुरू आहे तो कचऱ्यातून व्यवसाय निर्मिती असा प्रोजेक्ट सुरू आहे. त्यामध्ये हे सगळे व्यवसाय आमचे येतात. म्हणजेच कंपोस्ट बास्केटची निर्मिती सुद्धा आमचे 9वीचे विद्यार्थी करतात. दुसरा मोठ्या प्रमाणावर आपल्या वर्गांमध्ये जमा होणारा कचरा आहे तो म्हणजे कागदी कचरा. इयत्ता 6वीला विज्ञान शिक्षक जे शिकवत असतील आपल्या 6वीच्या पुस्तकामध्ये कागद आणि झाडांचा सहसंबंध दिलेला आहे. शहरी मुलांना कधी कधी प्रश्न पडतो की कागद वाचले तर झाडं कशी वाचतील, आणि त्यासाठी एक प्रकल्प मी शाळेत राबवला. आपल्याला समोर दिसत आहे एक पुठ्ठ्याचा खोका आहे आणि त्याच्यावर लिहिलंय कागद वाचवा झाडे वाचवा. या प्रकल्पाचं नावच आहे कागद वाचवा झाडे वाचवा. असं लिहिलेला हा खोका मी प्रत्येक वर्गामध्ये ठेवला. इयत्ता 5वी ते 10वीच्या प्रत्येक वर्गात हा खोका ठेवला आणि सर्वप्रथम स्वच्छता दूत नेमले. स्वच्छता दूतांना सक्त ताकीद दिली की विद्यार्थ्यांना कागद फाडू द्यायचे नाही. तरीही विद्यार्थ्यांनी काहीतरी गिरबटून कागद फाडले तर त्यांनी ते सुक्या कचऱ्यात टाकायचे नाही, तर हा जो खोका आहे त्यामध्ये टाकायचा. दर शनिवारी स्वच्छता दूत प्रत्येक वर्गातले कागद गोळा करायचे, त्यांचं बंडल बांधायचे आणि त्यांचं वजन करायचे आणि याच्या नोंदी ठेवायची. या नोंदींचं आम्ही काय केलं असेल तर विज्ञान दिनी 28 फेब्रुवारी दरवर्षी 28 फेब्रुवारीला आम्ही कमीत कमी कागद गोळा करणाऱ्या वर्गाला फिरता चषक देऊन सन्मानित करायला लागलो. ही गोष्ट मी तुम्हाला सांगते 2017 सालची. आज मला सांगायला अभिमान वाटतो की आज कागद वाचवा झाडे वाचवा हा खोका ठेवण्याची मला गरज भासत नाही. विद्यार्थी कागद फाडतच नाहीत आणि कोणी फाडले नवीन ऍडमिशन आलं आणि तर पटकन विद्यार्थी सांगतात फाडू नकोस कागद, एक कागद वाचला तर झाड वाचेल. आणि हा जो वर्तन बदल आहे तो खूप सुखावणारा आहे. हा प्रयोग यशस्वी झाला असं म्हणण्यास हरकत नाही. आता जेव्हा विद्यार्थ्यांनी वाया गेलेले कागद या बॉक्समध्ये जमा केले त्यानंतर त्या कागदांचं काय करायचं, रद्दीत द्यायचे का? त्यावेळेला माझ्या मनात असं आलं की या कागदाचा लगदा केला तर या लगद्यापासून काही वस्तू तयार करता येते आणि त्याप्रमाणे या कागदाचा लगदा करण्याचं प्रशिक्षण मी विद्यार्थ्यांना दिलं. तुम्हाला समोर हा कागदी लगदा दिसतोय. लगदा करून विद्यार्थ्यांनी तो थापलेला आहे, त्याला हवा तो आकार दिलेला आहे आणि आपल्या समोर या वेगवेगळ्या विज्ञानातल्या प्रतिकृती दिसतायत. या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी कागदी लगद्यापासून तयार केलेल्या आहेत. प्रश्नांची उत्तरं मी पूर्ण सेशन झालं की निश्चितपणे देणार आहे आणि या वस्तू सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. बिलकुल काळजी करू नका. तुमच्या समोर या ज्या वस्तू दिसत आहेत त्या आपल्या विज्ञानाच्या पुस्तकातल्या आहेत, 7वी 8वी, आणि ह्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आहेत. दैनिक अध्ययन अध्यापनात आम्ही या प्रतिकृतींचा वापर केलेला आहे. इथे मात्र मला माझ्या विद्यार्थ्याने आश्चर्यचकित केलं. हा माझा विद्यार्थी स्वरूप निकम याने कागदाच्या लगद्यापासून गाळण कागद तयार केला. हा गाळण कागद कसा
तयार करायचा याची संपूर्ण कृती माझं युट्यूब चॅनल स्मृती वावेकर यावर आहे. तुम्ही स्मृती वावेकर युट्यूबला टाईप केलं की तुम्हाला सगळे व्हिडिओज दिसतील. या गाळण कागदाचं सुद्धा परीक्षण आम्ही केंद्रीय कपास प्रौद्योगिकी अनुसंधान परिषद माटुंगा या ठिकाणाहून करून घेतलं. त्यांनी सांगितलं की शालेय स्तरावरील जे प्रयोग असतात ते या गाळण कागदाने तुम्ही निश्चितपणे करू शकता. आपल्या इयत्ता 7वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये क्रोमॅटोग्राफी रंजक द्रव्य पृथक्करण हा जो प्रयोग आहे, तसंच मातीची पाणी धारण करण्याची क्षमता, हे 2 प्रयोग आम्ही या कागदाद्वारे गाळण कागदाद्वारे केलेले आहेत. आणि स्वरूपने त्याच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा गाळण कागद बनवायला शिकवलेलं आहे. तर असा हा माझा विद्यार्थी ज्याने मला शिकवलं की गाळण कागद कागदी लगद्यापासून कसा तयार करायचा. त्यानंतर सर्वात जास्त जमा होणारा कचरा आपल्या वर्गांमध्ये म्हणजे प्लास्टिक कचरा. आता इथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी की प्लास्टिक कचरा हा 2 प्रकारचा असतो. एक असतं हार्ड प्लास्टिक आणि दुसरं असतं सॉफ्ट प्लास्टिक. हार्ड प्लास्टिक मध्ये आपल्या घरातल्या ज्या डबे, बाटल्या किंवा विद्यार्थ्यांचे जे पट्टीचे तुकडे, पेन, कोनमापक अशा वस्तू येतात. तर सॉफ्ट प्लास्टिक मध्ये विद्यार्थी जे बिस्किट खातात त्याचे रॅपर, चॉकलेट खातात त्याचे रॅपर हे येतात. आता इथे तुम्हाला एक प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की मॅडम तुम्ही इथे पिशव्या का बांधल्या आहेत. अनेक ठिकाणी बिस्लेरीच्या ज्या बॉटल्स असतात त्या बांधून त्यामध्ये रॅपर्स आणि पेन किंवा हार्ड प्लास्टिक जमा केलं जातं. याचं कारण असं आहे की सुरुवातीला आम्ही सुद्धा या बाटल्याच बांधत होतो. याचं कारण पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगतेच आहे, कारण आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे 2 पन्नी बॅग आम्ही वर्गामध्ये बांधतो आणि स्वच्छता दूत त्यामध्ये सॉफ्ट प्लास्टिक एकात आणि दुसऱ्यामध्ये हार्ड प्लास्टिक म्हणजे पेन किंवा पट्टीचे, कोनमापकाचे तुकडे किंवा इतर काही प्लास्टिक असेल तर ते टाकतात. आता झालं असं की हा जो प्रकल्प होता तो RST माध्यमिक विद्यालयात सुरू होता. आमची शाळा ही गोवंडी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या अंतर्गत येते आणि या संस्थेच्या एकूण 3 शाळा आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळा, मराठी माध्यमाची शाळा आणि कॉलेज. जेव्हा संस्थेला कळलं की हा प्रोजेक्ट खूप चांगल्या पद्धतीने चाललाय तेव्हा तो आमच्या संपूर्ण गोवंडी एज्युकेशन सोसायटीमध्ये राबवण्यात आला. आणि त्यानंतर विद्यार्थी प्लास्टिक घरून सुद्धा आणायला लागले. मोठ्या प्रमाणावर वर्गात आणि विद्यार्थ्यांनी आणलेलं प्लास्टिक शाळेत जमा व्हायला लागलं. अशा वेळी विचार आला की हे प्लास्टिक भंगारवाल्याला देण्यापेक्षा असं काहीतरी करता येईल का की आपल्याला कन्फर्मेशन मिळेल, विश्वास मिळेल की हे प्लास्टिक रिसायकलिंग साठी जात नाही. आणि गुगलवर माहिती घेतली असता बिस्लेरी इंटरनॅशनल ही कंपनी बॉटल्स फॉर चेंज हा उपक्रम राबवते आणि त्या अंतर्गत जेव्हा मी त्यांच्याशी अप्रोच झाले, त्यांनी आमच्या शाळेला भेट दिली आणि तुमचं वर्गीकरण उत्कृष्ट आहे असं सांगितलं. फक्त त्यांनी एक सुचवलं की तुम्ही जे बाटलीमध्ये रॅपर्स आणि दुसऱ्या बाटलीत पेन वगैरे गोळा करताय तसं करू नका. कारण होतं काय, पुढे जाऊन सॅग्रिगेशन करताना हे रॅपर्स आम्हाला त्या बाटलीतून बाहेर काढावे लागतात, कारण बाटली ही हार्ड प्लास्टिक मध्ये जाते आणि रॅपर्स हे सॉफ्ट प्लास्टिक मध्ये जातात. त्यापेक्षा जर तुम्ही पिशव्या बांधल्यात तर आम्हाला पुढे जाऊन सॅग्रिगेशन करणं सोपं होईल. आणि म्हणून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना खिडक्यांना पिशव्या बांधून त्यामध्ये रॅपर्स आणि हार्ड प्लास्टिक गोळा करायला सांगत होतो. विद्यार्थी आज आमच्या शाळेत घरून सुद्धा प्लास्टिक आणतात आणि हे प्लास्टिक दर महिन्याला बिस्लेरी इंटरनॅशनल या कंपनीला दिलं जातं आणि त्यांनी दिलेलं हे प्रमाणपत्र आपल्याला इथे समोर दिसतंय, बॉटल्स फॉर चेंज या उपक्रमाचं. त्यापुढे टेट्रापॅकचा कचरा मोठ्या प्रमाणावर गोळा होतो. विद्यार्थी ॲपी, फ्रुटी, ताक पितात आणि हे जे टेट्रापॅक असतात ते सुक्या कचऱ्यामध्ये फेकून देतात. खरं तर या टेट्रापॅक पासून खूप छान वस्तू बनतात. मग हाही उपक्रम आम्ही शाळेत राबवला
विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही जे काही फ्रुटी असेल, ॲपी असेल, अजून काही पीत असाल, घरचे पीत असतील, तर हे टेट्रा पॅक फेकू नका, ते स्वच्छ धुवा आणि ते पूर्णपणे सपाट करून 10-10चं बंडल करून शाळेत आणा आणि त्यावर तुमचं नाव आणि इयत्ता लिहा आणि हे टेट्रा पॅक आम्ही जमा करायला लागलो. पुन्हा एकदा RUR ग्रीन लाईफ कंपनी इथे आमच्या मदतीसाठी आली आणि त्यांनी आमच्या शाळेला तुम्हाला जो समोर दिसतोय तो टेट्रा पॅक कलेक्शन बिन दिला. तुम्हाला इथे दिसत असेल, हा जो टेट्रा पॅक कलेक्शन बिन आहे तो सुद्धा टेट्रा पॅक रिसायकल करूनच बनवलेला आहे. हा बिन भरत आला की आम्ही कंपनीला कळवतो, त्यांची गाडी येऊन हे टेट्रा पॅक घेऊन जातात. म्हणजे टेट्रा पॅक सुद्धा विद्यार्थी घरून शाळेत आणून या बिन मध्ये जमा करतात. RUR ग्रीन लाईफ लिमिटेडने आमच्या प्रकल्पाची माहिती चेंबूरमधील JBCN इंटरनॅशनल स्कूल या शाळेला दिली. त्यांनी आमच्या शाळेला भेट दिली आणि शाळेतलं कचरा व्यवस्थापन बघून ते एवढे प्रभावित झाले की RUR ग्रीन लाईफ लिमिटेड आणि JBCN इंटरनॅशनल स्कूल यांनी आमच्या शाळेला 25 टेट्रा पॅक पासून रिसायकल केलेले बेंच भेट म्हणून दिले, जे आपल्याला इथे समोर दिसत आहे. हे बेंच गेल्या वर्षापासून आमचे इयत्ता दुसरीचे आणि पाचवीचे विद्यार्थी दोन्हीही अधिवेशनात, सकाळ आणि दुपार अधिवेशनात वापरत आहेत. या बेंचना अजूनही काहीही झालेलं नाही, तुटलेले नाहीत किंवा पाण्याने सुद्धा त्याच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. मला हे बेंच बघून मला जे समाधान मिळतं त्याचं शब्दात वर्णन करणं शक्य नाही. या प्रोजेक्टमुळे आमच्या शाळेला आणि वैयक्तिक मला अनेक पुरस्कार मिळाले. शाळेमध्ये आमची संस्था, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका या सर्वांचं मुलाचं सहकार्य या प्रोजेक्टमध्ये होतं. पण दोन महत्वाचे पुरस्कार मला वाटले जे मी तुमच्या समोर मांडतेय. 2018 साली स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पालिकेचं प्रशस्ती पत्र आम्हाला आमच्या शाळेला मिळालेलं आहे. तसंच 2021-22चा स्वच्छ विद्यालय पुरस्कार आमच्या शाळेला मिळाला आहे आणि यामध्ये या प्रोजेक्टचं मोलाचं योगदान आहे. मी माझ्या शाळेमध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प विद्यार्थ्यांच्या मदतीने राबवला आणि या आम्ही जे जे शाळेमध्ये राबवलं, जे जे उपक्रम शाळेमध्ये केले किंवा आजही करत आहोत, याचं मी नाट्य रूपांतरण केलं आणि जागा हो मानवा या पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलं. हे पुस्तक ऑनलाईन ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये अनेक फोटो आहेत, मुलांचेच फोटो आहेत. जे आम्ही केलं त्याचंच नाट्य रूपांतरण या पुस्तकात आहे. नाव आहे जागा हो मानव. इथे आता मला तुम्हाला एकच गोष्ट सांगावीशी वाटते. संपूर्ण प्रकल्प आपण पाहिला. या प्रकल्पामध्ये एकच गोष्ट प्रकर्षाने मला जाणवते. आमच्या शाळेला जे शक्य झालं ते जर महाराष्ट्रातल्या सर्व शाळांनी केलं तर हजारो टन कचरा डम्पिंग ग्राउंड मध्ये जाण्यापासून वाचेल. SR दळवी इंटरनॅशनल फाउंडेशन ई फॉर एज्युकेशन आणि ई फॉर एन्व्हायरमेंट या क्षेत्रात कार्यरत आहे. आपण सर्वांनी मिळून त्यांना साथ दिली तर हे कार्य आपण खूप पुढे नेऊ शकतो. आणि माझ्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना मला एक सांगावंसं वाटतं की आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतो. SCRT कडून असणारी नवोपक्रम स्पर्धा असेल, शिक्षणाची वारी सारखा उपक्रम असेल, विज्ञान प्रदर्शन असेल, या सगळ्या ठिकाणी आपण हा उपक्रम मांडू शकतो आणि आपल्या सोबतच आपल्या शाळेचं नाव सुद्धा मोठं करू शकतो. धन्यवाद. यानंतर मी तुम्हाला माझ्या विद्यार्थ्यांनी केलेल्या काही वस्तू दाखवणार आहे आणि त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर आपण निश्चितपणे त्याला उत्तर देणार आहोत. धन्यवाद. आता मी तुम्हाला काही वस्तू दाखवते माझ्या विद्यार्थ्यांनी केले. हे पहा, हा माझा विद्यार्थ्यांनी कागदी लगद्यापासून केलेला मास्क आहे. तुम्ही इथे पाहू शकता, हा कागदी लगद्याचा आहे. दिसतोय ना सर्वांना?
हो मॅम. हो दिसतोय. हा हो आहे खूप छान. इयत्ता 8वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात असलेला कांद्याचा पापुद्रा. हा सुद्धा कागदी लगद्याचा केलेला आहे. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हा थर्माकोलचा आहे. त्यानंतर मी विद्यार्थ्यांना सांगितलं मागे रंगवू नका. कळलं पाहिजे लोकांना की तुम्ही हा वाया गेलेल्या कागदापासून बनवलेला आहे. हा आहे टोमॅटो विल्ट विषाणू, इयत्ता 8वी. हा आहे सूक्ष्मजीव युग्लिना. विज्ञानाच्या शिक्षकांना निश्चित याची माहिती असेलच. आणि ही आहे अस्थिपेशी. 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. यासोबतच माझ्या विद्यार्थ्यांनी हा श्री गणेशही बनवला आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव आम्ही शाळेमध्ये साजरा केला. याला TV9चा पुरस्कार मिळालेला आहे. टेट्रापॅक पासून अनेक वस्तू बनतात हे मी तुम्हाला सांगितलं. हे पेन स्टँड आहे जे टेट्रापॅक रिसायकल करून बनवलेलं आहे. अगदी घरातलं फर्निचर सुद्धा टेट्रापॅक रिसायकल करून बनतं. हा आहे गाळण कागद. मी मुद्दाम इथे 2 गाळण कागद आणले. हा आहे बाजारात मिळणारा गाळण कागद आणि हा आहे माझ्या विद्यार्थ्याने केलेला गाळण कागद. या गाळण कागदापासून तुम्ही इयत्ता 7वीचे आपल्या 5वी ते 10वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये गाळण कागदापासून केवळ 2 प्रयोग आहेत. ते स्वतःचा गाळण कागद स्वतः तयार करून विद्यार्थी सहज करू शकतात. आणि हे आहे माझं पुस्तक जागा हो मानवा, ज्यामध्ये या सगळ्या उपक्रमांची नाट्य रूपांतरण आहे. तुमच्या शाळांमध्ये सुद्धा जाणीव जागृतीसाठी निश्चितपणे या पुस्तकाचा वापर तुम्ही करू शकता. आणि हे आहे कचरा व्यवस्थापन प्रकल्प 2016 पासून. तुम्ही पाहू शकता हे विद्यार्थ्यांचं हस्तलिखित आहे. विद्यार्थ्यांनीच केलेलं आहे. माझा महत्वाचा उद्देशच आहे की सगळं विद्यार्थ्यांनी करावं. आणि आता तुम्ही तुमचे प्रश्न निश्चितपणे विचारू शकता एक एक करून. आपण त्याला उत्तर देऊया. विचारा. सर्वांनी मॅमला प्रश्न विचारावेत. बरेच प्रश्न नक्कीच पडले असणार आहेत. निश्चित अनम्यूट व्हा. कोण आहे? काळे. नमस्कार. हा, सुचरिता बोला बोला. काळे. हा बोला नमस्कार तुम्ही. मॅडम. खरंच नमस्कार. तुमचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. आणि खेदाची गोष्ट ही की मध्ये मी पण असंच पण मला सहकार्य मिळालं नाही असं म्हणावं लागेल. 2 पोती प्लॅस्टिकची अशी मी जमा केली होती. पण हम्म. अनफॉर्च्युनेटली माझी तब्येत बिघडली आणि त्या 2 महिन्यात ती गहाळ झाली शाळेतनं. म्हणजे त्याची विल्हेवाट कशी लावायची हे दुसऱ्यांना समजलं नाही. म्हणजे माझी इतके दिवसांची ती मी गोळा करत होती प्लॅस्टिक, ते एक हे झालं. पण तुमचे खरंच इतके छान छान उपक्रम पाहून खूप छान वाटतंय. माझा प्रश्न असा होता की हम्म. आपण जे कंपोस्ट खत मध्ये जो आपण ओला, आवाज येतोय ना? हो येतोय मॅडम, येतोय, बोला. हा. बोला मॅडम. मॅडम आवाज गेलाय मध्ये. हॅलो. हा बोला ना, हा बोला मॅडम. सुचरिता मॅम, तुमचा आवाज येत नाहीये. त्यांचं नेट गेलं का? नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारू शकता मॅडमला. हॅलो. हा बोला मॅडम. हा मॅडम, सर्वप्रथम SR दळवी फाउंडेशन, सीता मॅडमचे खूप खूप आभार. आणि तुमचं करावं तेवढं कौतुक आणि अत्यंत प्रेरणादायी मॅडम. मी पण शिक्षिका आहे, गेली 32 वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळेत काम करते. आम्ही धन्यवाद. आमच्या शाळेमध्ये जे शालेय पोषणाहार शिजवतो त्यापासून परसबाग फुलवले, केळीची बाग फुलवले. पण तुमचं हे बघितल्यानंतर मग आपण म्हणतो ना, एक वाळूच्या एवढा आमचं काय एकदम तुमचं बघून अक्षरशः भावून गेले. आज ते तुम्ही जो जागा हो मानवा, ते मी उद्या अमेझॉन वरून मागवेनच पुस्तक. दुसरं मॅडम असं की तुम्ही जे कंपोस्ट जे रिसायकलिंग आणि हे सांगितलं ना, तर ते पुस्तकात लिहिलंय की मग आम्ही जर फोन करून वगैरे
तुम्हाला किंवा असं मेसेज केला तर आम्हाला हे करता येईल. निश्चितपणे तुमच्यापैकी कोणीही SR दळवी फाउंडेशन माझा नंबर तुम्हाला शेअर करू शकतात. तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, फोन करू शकता आणि अगदीच जर मला शक्य असेल तर मी तुमच्या शाळेला स्वतःहून भेटही देईन. जर हा चालेल. प्रकल्प एखादी शाळा राबवत असेल तर माझा वेळ आणि श्रम द्यायला मी केव्हाही तयार आहे आणि तुम्ही केव्हाही मला फोन मेसेज मॅडम, निश्चित करू शकता. आमच्याकडे महाडमध्ये झिरो वेस्टचं ममता मॅडम म्हणून आहेत, ममता मेहता. त्यांचं हम्म. मनेरी फाउंडेशनला त्या काम करतात. तर त्या हम्म. दरवेळेस जेव्हा 8 मार्च महिला दिन किंवा हळदी कुंकू, तर मी गेस्ट म्हणून असंच काहीतरी एखादी महिला बोलवते की जेणेकरून पर्यावरण संतुलन, जाणीव जागृती आणि महिलांना कचऱ्याचं व्यवस्थापन हे मिळेल. बऱ्यापैकी आमची मुलं तसं करतायत छोटं छोटं, पण 1ली ते 4थीची छोटी मुलं आहेत. पण तुमचं हे काम बघितल्यानंतर असं वाटतंय की कुठंतरी प्रत्येकाचं एक हे आहे, आपलं पण योगदान पाहिजे की जे सगळीकडे हम्म. डम्पिंग ग्राउंड जे आपल्याला दिसतंय ते कमी करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. आणि मॅडम, तुमच्या आजच्या वेबिनारमुळे निश्चितच आम्ही आमच्या परीने करायचा निश्चित प्रयत्न करू. पुन्हा एकदा धन्यवाद तुमचेही आणि SR दळवी फाउंडेशनचे. धन्यवाद. मी SR दळवी फाउंडेशनला विनंती करेन, अनेक शिक्षकांना जर नंबर हवा असेल तर कृपया आपण हा, आपल्या मार्फत तो द्या, म्हणजे आपल्या मार्फत आपण तो उपक्रम पुढे नेऊ शकू. ओके, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. अजून काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा. मी तुम्हाला इथे एक सुचवते. मगाशी त्या मॅडम जे म्हणाल्या की हा, निराशा येते. मला सुरुवातीच्या 2 वर्षात ना माझ्याच सहकाऱ्यांनी कचरेवाली म्हणून चिडवलं होतं. पण बरोबर आहे. कदाचित त्याचमुळे मला पुढे प्रेरणा मिळाली आणि मी पुढे गेले. तर मॅडम, अपमानाला आपण असं समजूया की ती संधी आहे. नाही मॅडम, मी जेव्हा एकटी शाळेत होते आणि जेव्हा ISO शाळा केली तेव्हा हा हा. सगळ्यांनी म्हटलं की ह्या एकटीला काय गरज आहे. मी एकतर ओके. सिंगल वुमन घरात आहे, मी फिजिकली थोडी हँडिकॅप आहे, मग काय गरज आहे, गप शाळाने घरच करायचं. मॅडम, CSR म्हणजे वैयक्तिक मी 13 लाखाचं शाळेत काम करून घेतलं, वेगवेगळ्या हम्म. संस्थांकडून शाळा ISO केली. मग असं रोजच मला बोलत असतात की आता कशाला पाहिजे, आता वय झालंय, 4 वर्ष राहिले. पण जर तेवढं हे करतोय तर एक कुठंतरी अंतःप्रेरणा असते ना की जी स्वस्त बसून देत नाही. येस येस, ती जागी ठेवा मॅडम. त्यामुळेच उलट तुम्हाला भेटून किंवा तुमच्या आजच्या मीटिंगमुळे मी प्रचंड प्रभावित झाले की चला बाबा, की रोल मॉडेल म्हणून तुम्हाला निश्चित मॅडम समोर ठेवता येईल. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. अजून रोहिणी, हा. मला एक सांगायचं आहे इथे हम्म. महत्वाचं, सगळ्या शिक्षकांना एकच सांगायचंय हो, सांगा मॅडम. की आम्ही आता जेव्हा बाहेर जातो तेव्हा एक गोष्ट फार प्रकर्षाने बघतो की लोक खातात आणि कचरा म्हणजे गाड्यांमधनं पण प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बॅग्स, येस. बाटल्या हे सगळं बाहेर फेकतात आणि लोकांना त्याचं महत्व अजूनही माहिती नाहीये. आणि आम्ही बऱ्याच लोकांशी बोलतो, म्हणजे मी तर लिटरली उतरून गाडीतनं कचरा, त्यांनी टाकलेला कचरा त्यांच्या गाड्यांना त्यांना देते आणि त्यांना समजवते की असं ना. त्यांचं एकच म्हणणं असतं की काय झालं, आहेत ना कचरा उचल. अरे म्हटलं पण निसर्ग आहे, तर तुम्ही त्याचं किती लोक येणार आणि तो कचरा उचलणार आणि त्याचं म्हणजे निसर्गाची खूप हानी होते त्याच्यामध्ये. आणि आम्ही आता हा प्रयत्न करतोय की मुलांच्या डोक्यात हे कुठेतरी रुजणं फार गरजेचं आहे की हा कचरा त्यांनी त्यांच्या आईवडिलांना शिकवावं. आता आईवडील मुलांना संस्कार देतात, पण हा एक संस्कार मुलांनी आईवडिलांना द्यावा अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने दररोज मुलांना निदान 1-2 मिनिटं त्यांचं याच्यासाठी ब्रेन वॉश करायला पाहिजे की तुम्ही चुकूनही तुमचा कचरा किंवा प्लास्टिक किंवा अगदी चॉकलेटचं छोटंसं रॅपर जरी असेल तर ते तुम्ही कुठे फिरायला जात असाल, कुठे बाहेर जात असाल तर तुमच्याबरोबर एक छोटीशी बॅग ठेवा आणि त्याच्यात ठेवा. ते घरी आल्यावर तुम्ही म्हणजे जसं आता रोहिणी मॅडमने मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे ते करता येतं. पण हे पालक समजून घ्यायला आज तयार नाहीत. ही आमची शोकांतिका आहे. आम्ही खूप याच्यावर काम करण्याचा प्रयत्न केला, पण जिथे जिथे जातो लोक हा ठीक आहे ना, उचलणारी माणसं आहेत ना. म्हणजे अगदी मला मॅडम, एवढा वाईट अनुभव आहे की आम्ही एका कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि त्या 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 इथे जी फॅमिली आलेली होती ती सिंगापूर, सगळं मॉरिशस फिरून आलेले होते आणि त्यांनी तिकडे आम्हाला एकच गोष्ट सांगितली, काय सुंदर आहे, काय स्वच्छ आहे, अरे बापरे, म्हणजे तसा देश बसणं म्हणजे काय स्वच्छता आहे.
आणि त्याच मॅडम ज्या होत्या त्यांनी खाऊन वेफरचं पाकिट आपल्याच काय म्हणतात ते सीट खाली टाकलं. तर हे दुर्दैव मॅडम आहे आपल्या माझी देशाचं. हा हे दुर्दैव आपल्या देशाचं आणि आपलं आहे की जे बाहेरच्या देशांना एवढं अप्रिशिएट करतात त्यांना हे कळू नये की अरे आपण काय करतोय. तर आता आपल्याला अशी वेळ आलेली आहे आपल्या देशात की आपण मुलांना हे एवढं बिंबवलं गेलं पाहिजे की नाही, त्यांनी आपल्या आई वडिलांना थांबवलं पाहिजे. नाही, नाही टाकायचा कचरा, नाही करायची घाण. हे मला आता इथे फार प्रकर्षाने सांगावंसं वाटलं म्हणून मी बोलले मध्येच. थँक्यू. नाही, त्यासाठीच आम्ही माझा थँक्यू. कचरा माझी जबाबदारी हा उपक्रम घेतो. हा, माझा येस. कचरा माझी जबाबदारी हा उपक्रम हा, त्यासाठीच आम्ही राबवतो शाळेत. पण हे रुजवणं फार गरजेचं आहे. हो हो मॅडम, केव्हा आहे, नक्कीच. येस, येस. थँक्यू. वेलकम. थँक्यू. आणि हे मुलांवर रुजवणं ना सोपं असतं. बरोबर आहे, मोठ्यांना तेच ना मॅडम. बदलण्यापेक्षा मुलांना हा टार्गेट केलं बदलण्यासाठी तर ते सोपं असतं आणि कदाचित त्यांच्यापर्यंत किमान 10% पालकांपर्यंत ते पोचतं. पोचत. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? हा, नमस्ते. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. खूप छान पद्धतीने आपण आम्ही सर्वजण शिक्षकच आहोत जॉईन झालेले, आणि एक वेगळा आणि अनोखा उपक्रम कंपोस्ट खत असेल किंवा टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ आणि शाश्वत काहीतरी बनवण्याचा आपला पर्यावरणपूरक उद्देश असेल, तो खूप छान पद्धतीने आपण तर केला आहेच, परंतु ते प्रमाणितही केलं आहे. म्हणजे नॅशनल फर्टिलायझर्स कोण असेल किंवा या संबंधी काम करणाऱ्या सरकारी शासकीय संस्थांकडून आपण अ, जे काही केलंय ते खूप प्रेरणादायी आहे. म्हणजे आपण शिस्या संदर्भात जे सांगितलं की खरोखर ही जी साखळी आहे ती आपल्या पोटात आणि शरीराकडे कशी जाते, तर हे आपल्याला जे रेल्वेच्या कडेला मुंबई शहरामध्ये भाजीपाला पिकवला जातो आणि त्या भाजीपाल्यापासून तुम्ही पालकाची वगैरे भाजी असेल किंवा इतर भाज्या असतील त्यापासून बनवलेल्या कंपोस्ट खतामध्ये सुद्धा लीड मोठ्या प्रमाणात आढळलं. तर हे जे आहे खरोखर सध्या कॅन्सर सारखे आजार वाढतायत वगैरे यासाठी तुम्ही नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये जाणीव जागृती निर्माण केली असेल. आणि त्या अनुषंगानेच मगाशी मी रेज हँड केला होता. आदरणीय सीता दळवे मॅडम यांनीही मगाशी सांगितलं की पालकांमध्ये खरं तर याची जाणीव जागृती होणं गरजेचं आहे. तर या संदर्भात तुमच्यापासून प्रेरणा घेऊन नक्कीच काही पालकांनी किंवा मुलांनी घरी यासंबंधी हे उपक्रम सुरू केले असतील किंवा कदाचित शासकीय संस्था असतील, म्हणजे मुंबई महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबई ठाणे महानगरपालिका असतील, यांनी या संदर्भात तुमच्याकडून कसं ॲप्रिशिएट होऊन त्यांनी स्वतः काम सुरू केलं या संबंधी ऐकायला नक्कीच आवडेल. किंवा वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील, वेगवेगळी मंडळ असतील, या संबंधी काय किंवा त्याचं काय स्वरूप तुम्हाला त्याची यशस्वीता आढळली असणारच, तर त्या संबंधी जर आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. मॅडम, धन्यवाद. आता इथे एक मी तुम्हाला सांगते. ज्या वेळेला आम्हाला कळलं की सीवेज वॉटरच ऍक्च्युली वापरलं जातं पालेभाज्या म्हणजे पालेभाज्यांचं पीक घेण्यासाठी. जे जे तुम्ही रेल्वेच्या बाजूला बघता गोवंडी मानपूर परिसरामध्ये, तर तुम्हाला शेजारून एखादा नाला वाहताना निश्चित दिसणार आणि त्यामध्ये टोटली सांडपाणी असतं. आता होतं असं ना की बाजारात आलेली भाजी दिसायला फ्रेश दिसताना ती आली कुठून हे बघायला कोणीच जात नाही आणि त्यामुळे मग हे जे लेड असेल आपल्या पोटामध्ये जातं. तर याच्यावर आम्ही एक पर्याय काय काढला की मी ना मुलांना ट्रे दिले, जाड प्लास्टिकचे ट्रे दिले आणि त्यांना सांगितलं आपल्याच ग्राउंड मधली माती घेऊन जा, आपणच कंपोस्ट करतोय ते घेऊन जा आणि त्याच्यामध्ये मेथी सारखी भाजी लाव. आणि मुलांनी हा प्रयोग केला. ही भाजी साधारणतः 10 दिवसांमध्ये येते, बारीक मेथीची भाजी, आणि ही भाजी ते खायला लागले. आमच्या शाळेमध्ये अजून एक प्रयोग होता आमच्या माननीय मुख्याध्यापिकांनी केलेला. आपला जो पीव्हीसी पाईप असतो, आपण शहरात राहतो, शहरामध्ये जागेची कमतरता आहे, अशा वेळेला इस्रायलचा आदर्श घेऊन हायड्रोपोनिक्स हा एक प्रकल्प शाळेमध्ये राबवला जातोय आमच्या. पीव्हीसीचा जो पाईप असतो जो भंगारमध्ये गेलेला आहे, त्याला जर तुम्ही 4-5 कट दिलेत आणि त्यामध्ये कंपोस्ट आणि माती भरली, तर त्यामध्ये तुम्ही अक्षरशः वांग असेल, मिरची असेल, कोथिंबीर असेल, टोमॅटो असेल, याचं रोप लावून
आपल्या घरापुरतं तुम्ही ते पीक घेऊ शकता. हे 2 प्रयोग आम्ही मुलांना सांगितले. पण 100% मुलं निश्चितपणे हे करत नाहीत. आतापर्यंतचा अनुभव आहे 12 ते 13% मुलांनी हे केलेलं आहे. पण किमान त्यांच्यामध्ये थोडाफार बदल होतोय. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा स्वच्छ भारत अभियान होतं ते प्रशस्ती पत्र मिळताना 3 ऑडिटर आलेले होते. एक BMCचा, एक केंद्राचा आणि एक थर्ड पार्टी ऑडिटर आलेला होता. जो थर्ड पार्टी ऑडिटर होता त्याने तर शाळेचा कानाकोपरा कोणी कुठे थुंकलंय का हेही तपासलेलं होतं. आणि त्यावेळेला त्याने मला शाबासकी दिली होती की तुमचं डॉक्युमेंटेशन इतकं एक्सलंट आहे की त्यामुळे तुमचे गुण वाढून तुम्हाला मुंबई विभागामध्ये हे प्रशस्तीपत्र मिळतंय. तर हा अनुभव सरांनी विचारला म्हणून मी शेअर करतेय. मी जसं मगाशी सांगितलं की आम्ही आता कचरा व्यवस्थापनातून व्यवसायाकडे वळतोय. आणि हा जो शहरी शेती असेल, PVC पाईप मधली शेती असेल, कंपोस्ट खत असेल आणि अनेक व्यवसाय, मी आता इथे उल्लेख केला नाही पण सॅनिटरी पॅड हे या वर्षीचं माझं टार्गेट आहे आणि जे मी अचीव केलंय. एखादा वेबिनार आपण असाही घेऊ शकलो की कचरा व्यवस्थापनातून पर्यावरणपूरक व्यवसायाकडे, तेव्हाही मी तुम्हाला सांगेन की आम्ही पुढे काय करतो. तर हे एक ॲप्रिसिएशन होतं आणि यावर काढलेला मार्ग म्हणजे कमी जागेत आपल्या भाज्या आपणच पिकवा. ओके, थँक्यू मॅडम. धन्यवाद सर. मॅडम, एक प्रश्न आमच्या ग्रुपवर आलेला आहे. हा बोला ऍक्च्युली ना. सुरचिता काळे मॅडम गडचिरोलीच्या, त्यांचं नेट पॅक संपलंय. त्यामुळे त्यांनी ग्रुपवर विचारलंय. काळे मॅडम गडचिरोलीच्या जिल्हा समन्वयक आहेत दळवी फाउंडेशनच्या गडचिरोली जिल्ह्याच्या. तर ओके. मॅडमचा प्रश्न आहे की आपण जो, एक मिनिट मी वाचतो, सॉरी. येस, सॉरी. त्यांचा प्रश्न आहे की कंपोस्ट खतामध्ये ओला कचऱ्याबरोबर जे शिजलेलं आपल्या घरी राहतं, भात असेल, भाजी असेल, तर हे शिजलेलं शिल्लक जे राहिलेलं आहे ते टाकता येतं का, असा हो, त्यांचा प्रश्न टाकता आहे. येतं पण कसं टाकायचं ते मी सांगते. सुरुवात आपण चहा पावडर पासून करूया. आपण चहा गाळून घेतल्यानंतरची पावडर शिल्लक राहते ती तशीच्या तशी तुम्ही टाकू नका. ती पूर्णपणे गाळून घ्या आणि एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीवर ती पसरवून ठेवा थोडा वेळ, 5-6 तास, की त्यातला पाण्याचा अंश पूर्ण निघून गेला पाहिजे. सहज मी सांगते, तुम्ही ती गाळणीत टाका, पूर्ण दाबा, पाण्याचा अंश पूर्ण निघून गेल्यानंतर कंपोस्ट बास्केटमध्ये टाका. भात जो कोरडा भात आहे, समजा कुकरमध्ये भात लावलाय तो शिळा झालाय, तर तो तुम्ही कुस्करून कंपोस्ट बास्केटमध्ये टाकू शकता. पण तुमची भाजी असेल, डाळ असेल, सांबार असेल, हे मात्र तुम्ही त्यातलं पाणी गाळून उरलेलं जे आहे ते पूर्ण पाणी असं दाबून घ्यायचं. पूर्ण पाणी गाळून गेलं की मग समजा डाळ तुमच्या हातात उरली आहे तर ती अशी पसरून तुम्ही टाकायची. आणि याचं महत्वाचं कारण काय की पाण्याचा अंश जर तुमच्या त्या कंपोस्ट बास्केटमध्ये गेला तर ती कंपोस्टिंगची प्रक्रिया थांबणार आहे, कारण पाणी जास्त होणार आहे आणि जे सूक्ष्मजीव ते कंपोस्टिंग करतात ते मरणार आहेत लिटरली. आणि मग तो चिखलासारखं होणार आणि त्याला वास येणार. आणि म्हणून पाण्याचा कमीत कमी अंश तुम्ही या कंपोस्ट बास्केटमध्ये जाऊ द्यायचंय. बाकी तुम्ही तुमचं उरलेलं अन्न निश्चितपणे टाकू शकता. आम्ही जेव्हा हे मध्यान्ह भोजन कंपोस्ट बास्केटमध्ये टाकतो तेव्हा मी तर थोडंसं ते अंथरून ठेवते उन्हामध्ये, किंचित 1 तासभर, आणि त्यानंतर मी ते कंपोस्ट बास्केटमध्ये टाकते. पण आमच्याकडे आता मोठे ड्रम आले आहेत त्यामुळे आम्हाला ही कवायत करावी लागत नाही. पाणी काढून टाकलं की आम्ही डिरेक्टली त्याच्यात टाकू शकतो. पण कंपोस्ट बास्केटमध्ये हे करताना काळजी घ्या, जे अन्न आहे तुमचं थोडं जर तुम्ही उन्हामध्ये ठेवलं अर्धा-पाऊण तास तर त्यातला पाण्याचा अंश बऱ्यापैकी निघून जातो आणि मग तुम्ही ते टाकलं तर वास, चिलटं, माशा काही येणार नाही. ओके, थँक्यू मॅडम. अजून एक 2-3 जणांचे प्रश्न आहेत ते आपण घेऊयात. अमरावतीचे SR दळवी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक नितीन टाक सर आहेत. हा, नितीन टाक सरांचा प्रश्न आहे. नितीन टाक सर. बोला सर. नमस्कार सर, आदरणीय मॅडम, नमस्कार. नमस्कार. हा, तर माझे काही प्रश्न होते आणि काही समस्या होत्या आणि काही आम्ही केलेले उपक्रम सुद्धा होते. बोला तर सर. यावर्षी पर्यावरणाशी संबंधित आम्ही काही उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवले की पहिल्या वर्गातील मुलांच्या ज्या ज्या ऍडमिशन झाल्या आहेत आमच्या शाळेमध्ये, तर हम्म. त्या सगळ्या मुलांच्या घरी जाऊन आम्ही स्वतः झाडे लावली आणि जी दीर्घायुषी असतील
की त्या मुलांनी पहिल्या वर्गात पाऊल ठेवल्याची एक आठवण त्यांच्यामध्ये राहील आणि आयुष्यभर ते त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा सांगत राहतील. खूप त्यानंतर छान. हा, तर हा एक उपक्रम आम्ही राबवला. त्यानंतर आमच्या शाळेमध्ये एक ऑर्गॅनिक परसबाग आम्ही तयार केली, ज्याच्यामध्ये कमीत कमी 20 एक प्रकारचा भाजीपाला होता आणि तो त्यांच्या पोषण आहारामध्ये जो दुपारचं मध्यान्ह भोजन असते, तर त्यामध्ये आम्ही त्याचा वापर करतो. पालक, मेथी, सांबार, मुळा, गाजर, भेंडी, वांगे हे सगळ्यांचा वापर आम्ही त्याच्यामध्ये करतो. त्यानंतर एक जे आपण सांगितलं होतं की चिप्सचे पाकीट आहेत, चॉकलेट्स आहेत, तर हे आपण बॉटलमध्ये आपण गोळा करतो, ते आम्ही सुद्धा करतो. तर आपण जो एक उपाय सांगितला की जे काढताना कंपनीवाल्यांना जो त्रास होतो, तर ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जमा करायचे. तर ही एक नवीन संकल्पना आम्हाला सुचली. तर आजपासून म्हणजे उद्यापासून किंवा सोमवारपासून आम्ही त्या पद्धतीचा वापर करूयात. त्यानंतर शाळेमध्ये आम्ही एक शोषखड्डा तयार केला. कंपोस्ट खत सुद्धा आम्ही आमचं तयार करतो आणि कंपोस्ट खतासाठी काय-काय नवीन गोष्टी एक्सेप्ट कराव्या, त्या आपल्या माध्यमातून आम्हाला नवीन पद्धतीने समजल्या. त्यानंतर जो वेस्टेज प्लास्टिक आहे, जे रिसायकल बिनसाठी आपण कुठे संपर्क करावा हे हा, मी या प्रश्नाची अद्याप खरं तर मला वाट समजले बघत नाही. होती. जसं प्लास्टिकचे रॅपर्स आहेत किंवा या हां. प्रश्नाची मी खरं तर वाट बघत होते. शहरी मा भागांमध्ये बऱ्यापैकी अनेक कंपन्या अप्रोच होतात. येस. महत्वाचा प्रश्न ग्रामीण भागांमध्ये की समजा तुम्ही प्लास्टिक सॅग्रिगेट केलं, तुम्ही टेट्रापॅक जमा केले, तर ते द्यायचे कुठे? हा येस. प्रश्न एस.आर. दळवी फाउंडेशनच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही पडलेला होता. तेव्हा जेव्हा आम्ही शोध घेतला, तेव्हा हे लक्षात आलं की त्या त्या जिल्ह्याच्या पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषदा असतील, नगर परिषद असेल किंवा नगरपालिका, ही लोक हे प्रोजेक्ट राबवत असतात आणि त्यांच्यापर्यंत आपण जर पोहोचलो तर आपल्याला निश्चितपणे माहिती मिळू शकते की याचे वेंडर्स कोण आहेत. किंवा जर समजा सर तुम्ही एका गावामध्ये आहात, एका शाळेमध्ये आहात, एस.आर. दळवी फाउंडेशनच्या अमरावती जिल्ह्यातल्या ज्या शाळा आहेत किंवा तुमच्या आसपासच्या 5 शाळा असं धरूया आपण, या शाळांनी एकत्र येऊन जर प्लास्टिक जमा केलं आणि जर तुम्ही तुमच्या ग्रामसभेत ठराव पास केला आणि त्या ठरावाची कॉपी जर तुम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत दिली, तर याच्यावर निश्चितपणे ते तोडगा काढू शकतात. कारण त्यांना ना केंद्राचे तसे आदेश आहेत. आणि होतं असं ना की कोऑर्डिनेशन होत नाही. जिल्हा परिषद असेल किंवा नगर परिषद, ज्या भागात जे आहे त्यांचं आणि आपण काम करतो ग्रास रूटला, आपल्या आणि त्यांच्यामध्ये कोणी दुवाच नाही. त्यामुळे आपलं काम त्यांना कळत नाही आणि त्यांचं काम आपल्याला कळत नाही. तर जर शिक्षकांपैकी कुणीही अगदी एस.आर. दळवी फाउंडेशनचा टीचर म्हणून त्यांच्याशी अप्रोच झालं, तर माझ्या मते याच्यामध्ये एस.आर. दळवी फाउंडेशन सुद्धा निश्चितपणे मदत करेल आणि तो एक बॉन्ड तयार होईल आणि नगरपालिका, नगर परिषद किंवा जिल्हा परिषद यांचे जे सीईओ आहेत, जिल्हा परिषदेचे सीईओ आणि नगरपालिका, नगर परिषदेचे अधिकारी, स्वच्छता अधिकारी यामध्ये तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करू शकतील. कारण प्रत्येक जिल्ह्यासाठी हा प्रोजेक्ट केंद्राने अलॉट केलेला आहे. येस, आमच्याकडनं मदत होणार 100%. तुम्ही फक्त आम्हाला हे सांगा की काय मदत हवी आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू सीता मॅडम. आम्ही आता येस. माझ्या गावामध्ये आणि आमच्या जिल्ह्याच्या जे काही राजकारणी आहेत, तर त्यांच्या माध्यमातून गावामध्ये एक 2 बेंचेस आले होते. तर ते हा. बेंचेस मी जेव्हा पाहिले, ती लोखंडाची नव्हती, तर ती वेस्टेज प्लास्टिक पासून बनवलेले होते. तर ज्यांनी ते आणून दिले त्यांच्यापैकी मी एका जणांना विचारलं, तर हे हा. कुठून तयार केलं? तर त्यांनी म्हणाले, की हे एक कंपनी आहे, की ती वेस्टेज प्लास्टिक पासून असे बेंचेस बनवते. तर त्यातला एक मी माझ्या शाळेला भेट द्यायला लावला जबरदस्तीने. माझा मित्रच होता तो. तर माझ्या शाळेमध्ये तसा एक बेंच ओके. आहे. परंतु ते अशा पद्धतीचे म्हणजे वेस्टेज प्लास्टिक पासून आपण जे टाकाऊपासून टिकाऊ ज्याला म्हणतो, तर अशा वस्तू कशा पद्धतीने बनवू शकतो, बेंचेस म्हणा किंवा आणखी काही-काही वस्तू टेबल हे ते. तर अशा पद्धतीचे जे ज्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हायला पाहिजे खेडे विभागात, ते होत नाहीये. तर आदरणीय मॅडमनी छान संकल्पना मांडली, की झेडपी किंवा मग पंचायत समितीमार्फत आपण कोऑर्डिनेशन करून आपण त्या गोष्टी करू शकतो. तर याची पण सुद्धा मला मदत होईल. आणि येस, एक येस, होणार. आणि आणि एक माझं आपल्याला सर्वांनाच तेच सांगणं आहे की जर तुम्हाला केव्हाही काही अडचण आली, तुम्ही हां. वावेकर मॅडमना फोन करू शकता, आमच्याशी बोलू शकता नक्की, आणि जेवढी मदत नक्की, होईल तेवढी नक्की. आम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आणि एक आणि शेवटचा हा. शेवटचा प्रश्न आहे माझा.
हा. की आपली आता खूप दिवसापासून आज जवळपास 3 ते 4 महिने झाली आपली पहिल्यांदा मीटिंग होत आहे. तर येस. महिन्यातून ऍटलिस्ट 15 दिवसातून एकदा तरी आपली मीटिंग व्हावी, जेणेकरून सगळ्यांचं कोऑर्डिनेशन होत राहील आणि या गोष्टीला असं एक पठारावस्था येणार नाही. एक ऍक्टिव्हेशन प्रत्येक नाही मेंबर नाही मध्ये नाही राहील. या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावा. थँक्यू. समृद्धी. हा हा मॅम, नमस्कार नितीन सर. आपल्या हा meeting खूप समृद्धी. असतात, परंतु हा वेबिनार होता आज मॅडमचा पहिला. आणि आता आम्ही असा प्लॅन केलाय की आज मॅडमने आपल्याला बऱ्याच विषयांवरती एकत्र माहिती सांगितली आहे, बेसिकली इंट्रोडक्शन सांगितलंय. पण येस. इन डिटेल यापुढे आपण महिन्यातून एखादा वेबिनार कचरा व्यवस्थापन या विषयावर नक्कीच ठेवू. कारण नाही पण नक्की. समृद्धी आपले तसेही वेबिनार्स होत असतात ना, मग ते. होत असतात मॅम, होत असतात. हो, कारण आपले इंग्लिश स्पीकिंगचे वेबिनार्स झाले ते. खामकर हा, सरांचं पण खामकर मे सरांचं. बी ते सरांनी अटेंड केले सरांनी अटेंड नसतील. केलं नसेल मॅम. विषय कोणताही या असो या मॅडम, परंतु ऍटलिस्ट 15 दिवसातून एकदा तरी आपल्या एस आर दळवीची एखादी नाही, मीटिंग आपलं 15 पूर्ण. दिवसात नाही सर, आपलं दर आठवड्याला वेबिनार्स होत आहेत. बट आय थिंक ओके. तुमच्यापर्यंत ती माहिती हा, कदाचित ती पोहोचली नसावी. नाही पोहोचली. हा, ठीक आहे. तर पुढच्या वेळी ही काळजी घेतली जाईल. आम्ही नक्की काळजी घेऊ. आणि येस येस. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती अशी म्हणजे या वेबिनार नंतर का मोठ्या स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. शालेय कचरा व्यवस्थापन या विषयावरती राज्यस्तरीय सर्व शाळांनी यामध्ये सहभागी व्हा आणि एक मोठी स्पर्धा आणि त्यासाठी भव्य बक्षिसं प्रत्येक शाळेला दिली जाणार आहेत. तर जास्तीत जास्त ओके. शाळांनी यामध्ये सहभागी व्हा. आणि आज वावेकर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या शाळेमध्ये सुद्धा हे असंच काम जोमाने तुम्ही सर्वांनी सुरू करावं, हीच आमच्या फाउंडेशन कडून सीता मॅम, आबा सर आणि आमच्या सगळ्यांची अशीच इच्छा आहे की हे काम संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सुरू व्हायला हवं. नक्की नक्की मॅडम. आणि एक शेवटचा क्वेश्चन आहे की हे जे कंपोस्ट बास्केट आहेत ते सर्वांना उपलब्ध नाही आहेत, तर त्या प्रमाणात काही प्रमाणात जसे आपण कॅलेंडर्स वाटले. हो प्रभात सरांचा मला फोन आला होता. हो हो. तर अशा माध्यमातून कॅलेंडर सोबत जर आपण अशी एक एक बास्केट एका शाळेला जरी दिली तरी सगळ्यांना त्याची मदतच होईल. नक्की नक्की प्रयत्न करू सर. आम्ही हा. नक्की प्रयत्न करू की तुम्हाला कंपोस्ट साठी एक बास्केट अरेंज करता येतील. हा, ठीक आहे. त्याबद्दल थँक्यू ऑफिसमध्ये सो मच. थँक्यू चालेल. सो मच. प्रत्येक शाळेला एक एक दिलं तरी खूप होईल. ठीक आहे अ, ठीक आहे मॅम. मी इथे धन्यवाद एक नितीन सर. सुचवेन. हा मॅम बोला. आपण एक लाईव्ह वेबिनार कंपोस्ट बास्केट तयार करण्याचा घेऊ शकतो. चालेल अरे वा. चालेल सहज, चालेल अगदी चालेल. सहज होणार ते. अगदी बिलकुल बिलकुल चालेल. बिलकुल. हा हा. हा मॅडम, चालेल निश्चित. चालेल चालेल. आणि आपण साहित्य सांगा प्रत्येक म्हणजे जण कसं आम्ही कंपोस्ट आणून बास्केट पण तयार ठेवू. करू शकतो. हो. हो. ही पण मी छान कल्पना आहे. मी तुम्हाला सर सांगते. हो. एक, आपले ना बरेचसे उपक्रम आहेत ना शासनाचे. हा. आता मी तुम्ही मगाशी म्हणालात मी प्रमाणित केलं. नवोपक्रम ही संकल्पना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना? हो हो, आता आहे, चालूच आहे. हा, चालूच आहे, बरोबर. आता लक्षात ठेवा की नवोपक्रमामध्ये नेहमी सगळ्या गोष्टी प्रमाणित लागतात आणि इथे हो ना आपण थोडेसे कमी पडतो डॉक्युमेंटेशन आणि प्रमाणित करण्यामध्ये. हो. आपण जर हेच उपक्रम नवोपक्रम म्हणून सादर केले ना, तर आपल्या शाळेचं पण नाव खूप मोठं होईल. आणि दुसरी गोष्ट, जसं मी म्हटलं की कचरा व्यवस्थापनातून उद्योगांकडे, तर त्यातला पहिला उद्योग आहे कंपोस्ट बास्केट तयार करणे. आणि नेट प्रॉफिट आहे त्यातला हो. 120 रुपये सर. अरे. नेट प्रॉफिट 1.5 तासात. नक्की हे खूप म्हणजे सोपं. NEP 2020 जे उत्पादकता आहे, हा उत्पादकता NEP 2020 जे आहे, येस, तर निम्म आपण कौशल्य उद्दिष्ट विकास आणि इथंच पूर्ण होईल उत्पादकता. असं वाटतं. आणि मॅडम माझी. उत्पादन हॅलो. क्षमता वाढवण्याची. हॅलो. हा बोला बोला आणि सर. माझी शाळा निवासी आहे, त्यामुळे आणि अनेक शाळा महाराष्ट्रामध्ये 900 शाळा निवासी आहेत व्हीजेएनटीच्या. आणि त्या शाळांमध्ये आपण अशा पद्धतीचे जर उपक्रम जर राबवले तर त्या त्या माध्यमातून मुलांमध्ये काही पैशांच्या अडचणी दूर होतील. त्यांच्यामधून एक अर्निंग सोर्सेस त्यांना जशी शिलाई मशीन आपण चालवणे कौशल्य शिकवतो विकास अशा. होईल. हा, तर अर्निंग सोर्सेस या माध्यमातून आपण मुलांसाठी चालू करू शकतो. हा सुद्धा एक उपक्रम आपण व्हीजेएनटीच्या निवासी शाळांसाठी जर काही करू शकलो तर याबद्दल थोडासा विचार करावा. आदरणीय सीता मॅडम यांना विनंती करतोय.
की अशा उपक्रमाच्या माध्यमातून एक अर्निंग सोर्सेस सुद्धा लाभू शकतात आणि मुलांना, जे मुलं काही नोकरीवर नाही लागतील परंतु त्यांच्या लाईफ टाईम साठी त्यांनी जर असे व्यवसायाच्या माध्यमातून जर त्यांचं जीवन जर सुधारलं तर त्यासाठी खूप छान मदत होईल. येस येस, होऊ शकतं हे. आश्रमशाळांसाठी एखाद्या या उपक्रमाच्या बाबतीत किंवा मग अशा पद्धतीचे आपण कोणते उपक्रम राबवू शकतो या पद्धतीनं विचार व्हावा अशी एक अपेक्षा येस. आहे. नक्की. धन्यवाद नितीन सर. खरं तर तुम्ही जे नितीन सांगितलं सर. की हा हनुमंत सर बोलायचं. एक मिनिट फक्त. आपण सोनाली मॅडम यांचा क्वेश्चन, त्यांचा रेज हँड आहे. नाहीतर मग बोला तुम्ही हनुमंत सर. हे दुरे. नाही, मला फक्त दोनच मुद्दे मांडायचे आहेत आता या ठिकाणी. बोला सर. आपण आता आपल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जर पाहिला, आपली आता नवीन पॉलिसी पाहिली, तर त्याच्यामध्ये व्यवसायाभिमुख शिक्षणाचा एक हा. छान त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. पण हे जरी आत्ता केलेलं असेल तरी आपले शिक्षक हे अगोदरपासूनच काम करतात. Yes, आता yes. जे मॅडमचं काम आहे हे खूप उल्लेखनीय आणि खूपच उत्कृष्ट काम आहे. आणि त्यांनी मुलांना आत्ताच कुठे व्यवसायाकडे, म्हणजे शिक्षणातून व्यवसायाकडे वाटचाल कशी करायची याबद्दल छान माहिती दिली. नितीन टाक सर असतील आपले, किंवा बरेच, आता मेमाने सरांनी पण त्यांच्या शाळेमध्ये खूप छान उपक्रम केले. त्यांची जी छोटी शाळा आहे एकदम पांड्याची, तिथे सुद्धा काही उपक्रम मेमाने सरांनी पण केले आहेत. तर असे बरेच शिक्षकांनी उपक्रम केलेले आहेत आणि ते वाखाणण्याजोगे आहेत. फक्त कसं आहे की पुढे सांगण्यासाठी येणं किंवा त्यांना प्लॅटफॉर्म देणं, हे काम आपण आपल्या दळवी फाउंडेशनच्या मार्फत आपण करतोय. आणि हे खरंच आबा सर कालच मला पुण्यात भेटले, कॅलेंडर्स पण घेतले आबा सरांकडून. आणि सीता मॅडम पण आहेत. एक छान प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांना त्यांनी एक सुरू करून दिलेला आहे. आणि टाक सरांना एक सांगावं वाटतंय मला की आपले वेबिनार्स हे दर महिन्याला होत आहेत आणि आपल्या ग्रुपवर त्याचे मेसेज जात आहेत सगळ्यांना. आणि ते काम पण खूप छान पद्धतीने आपले प्रभात सर आणि आपल्या समृद्धी मॅडम खूप छान पद्धतीने ते काम करतायत. तर मला एवढंच सांगायचं आहे की एनईपी ची पॉलिसी आत्ता सुरू झाली व्यवसायाभिमुख शिक्षणाची, पण हे काम आपले शिक्षक पहिल्यापासून करतात. फक्त त्याला कुठेतरी जोड देणं आणि त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. ते काम आपल्या दळवी फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे. थँक्यू नितीन सर. धन्यवाद सर. हनुमंत सर ना धन्यवाद. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का? मला तरी असं वाटतं की लवकरात लवकर सोनाली मॅडम कंपोस्ट बास्केट कसं बनवावं याचा लाईव्ह वेबिनार आपण घ्यायला हवा मॅडम. नक्कीच यस. नक्कीच. आणि आदरणीय इथं मॅडम आहेत, सीता मॅडम. नितीन टाक सर जे आहेत आपले अमरावतीचे, ते व्हीजेएनटी शाळांवर काम करत आहेत. आणि खरोखर त्यांनी जे सांगितलं की राज्यामध्ये 900 अशा व्हीजेएनटी शाळा आहेत आणि ती मुलं निवासी राहतात मॅडम. तर आपण नितीन टाक सरांनी सांगितल्याप्रमाणे असं काही ठराविक निवडक शाळा किंवा नितीन टाक सरांच्या त्या भागातील कॉन्टॅक्टमधील जे शिक्षक असतील की जे निवासी शाळांवर राहतात, आणि त्या ठिकाणी हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येऊ शकतो. कारण ते मुलं अन्न खातात, काही अन्न राहतं, मग त्यातून काय करता येईल का? आणि त्याचं सार्वत्रिकीकरण सुरुवातीला थोड्याशा छोट्या शाळा घेऊन त्याचं मॉड्यूल त्या त्या ज्या राज्यामध्ये, त्या त्या तालुक्यामध्ये आपल्याला विकसित करता येईल का, हे पण आपण बघूया. नक्की नक्की. आदरणीय स्मृती मॅडम नक्कीच या संदर्भात मदत करतील. आणि सीता मॅडमचं खरं तर पहिल्यापासून ध्येय आहे. खरं तर दळवी फाउंडेशन हा शिक्षक सक्षमीकरण आणि पर्यावरण यावर काम करणारी एक संस्था आहे आपली. आणि या संदर्भात सीता मॅडम आपल्याला खरोखर हा एक नितीन टाक सरांच्या माध्यमातून आपण हे व्हीजेएनटी शाळांवर अधिक व्यापक प्रमाणात, की ज्या शाळा आदिवासी आणि दुर्गम भागात आहे, तिथे हे करू शकतो. आणि अशा येस. प्रकारच्या नितीन टाक सर शाळा आपण कार्यशाळा घेत असतो, वेबिनार. या 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 संदर्भात एकच प्रश्न आहे आता पुढे एक राहिला, आपण ते घेऊ आणि थोडे समारोपाकडे जाऊया. सोनाली मॅडम आहेत, त्यांचा प्रश्न आहे. सोनाली हेडकुरे मॅडम. सोनाली हेडकुरे मॅडम, आपण रेज हँड केलाय, आपल्याला प्रश्न विचारायचा आहे का? हॅलो मॅम, तुम्ही म्यूट आहात. सोनाली हेडुरे मॅडम, आपल्याला प्रश्न विचारायचा आहे का? आपला रेज हँड आहे. मॅम तुम्ही ठीक म्यूट आहे. आहात, म्यूट करून विचारा. अनम्यूट व्हायला पाहिजे. हा हा mute. त्यांनी त्यांचा हँड रेज नाही हे केलेला. अच्छा
ठीक आहे, त्यांनी लो डाऊन केला हा. आता ओके, लो डाऊन केलाय तिथे त्यांनी. सय्यद सय्यद सर आहेत का, त्यांना काही विचारायचंय? कुणाला काही अजून विचारायचंय का? येस मॅम, जसं आदरणीय नितीन मेमाणे सरांनी सांगितलं, तर आदरणीय सरांचे खूप खूप आभार. तर व्हीजेएनटी शाळांमध्ये या समस्या पण खूप आहेत आणि समस्येतून जे संधी आपण निर्माण करू शकतो. तर मला असं वाटतं की दळवी फाउंडेशनला एक संधी पण या पद्धतीने मिळू शकते. म्हणजे मी काही एवढा मोठा नाही की आपल्याला संधी द्यावं म्हणून, परंतु कुठंतरी काही जसं एखादा लिकेज असते कुठेतरी आपल्याला माहीत नसते, पण या माध्यमातून माहीत झालं. तर व्हीजेएनटी शाळा ज्या निवासी शाळा आहेत, त्या निवासी शाळांमध्ये हे लिकेजेस खूप आहेत. तिथे खूप सारा कचरा होतो, कारण निवासी विद्यार्थी राहतात आणि त्यांना आदिवासी भागातून विद्यार्थी येतात, त्यामुळं त्यांना या गोष्टीचं भान नसते. आम्हाला रोज त्यांना सांगावं लागते, रोज त्यांच्या सूचना द्याव्या लागतात, परंतु तो कचरा हा होतोच. आणि तरी सुद्धा आपण आपल्या माध्यमातून अशा काही योजना जर आपण व्हीजेएनटी शाळांमध्ये जर आणू शकलो, तर एक आदिवासी मुलांचं एक उत्थापन होईल. त्या माध्यमातून एक प्रगतीची दालना आपल्यासाठी सगळ्यांसाठी खुलतील आणि गरिबांची मुलं एक चांगल्या दिशेने लागतील. आणि त्यांना जर या पद्धतीने जर रोजगार जर मिळाला, कारण ती मुलं 12वी किंवा 10वी नंतर शिकू शकत नाहीत, कारण ती घरची परिस्थिती नसते, आपण कितीही ट्राय केला तरी. परंतु आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना जर अशा पद्धतीने जर रोजगार मिळाला, निदान एखाद्या बॅचमध्ये जर 50च्या बॅचमध्ये जर 5 मुलं जरी त्यांचं आयुष्य बनवू शकली, तर आपल्याला एक सार्थक मिळाल्यासारखं होईल. तर या येस, दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावा. अशा खूप खूप येस, शाळा येस. आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर अ, त्यासाठी आदरणीय सीता मॅडमना मी विनंती करतो आहे की त्यांनी या हो, दृष्टिकोनातून प्रयत्न आपण करावा. नक्की प्रयत्न करूया. फक्त एकच माझी रिक्वेस्ट राहील आपल्याला सर्वांना, सर्व जे आहेत आत्ता ऑनलाईन त्यांना, की तुम्ही या या लोकांच्या पर्यंत आम्ही त्या लोकांनी आम्हाला जर कॉन्टॅक्ट केला, तर तुमच्या ओळखीमध्ये जर असे आहेत किंवा तुमच्या माहितीमध्ये ज्या ज्या असेच आहेत, तर तुम्ही आम्हाला ते सांगा की अशा अशा शाळा इथं आपण त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचू. आणि मी माझी मॅडम इच्छा आहे. तुम्हाला शब्द देतो की मी यासाठी म्हणजे तुमची जे जे होईल ती मदत करायला तयार आहे. पूर्ण महाराष्ट्र आपण पिंजून काढू आणि जिथे जिथं मी लागेल काय वाचा म्हणे हो सगळ्या मॅडम, पद्धतीने मी पण मेहनत करायची आहे. केव्हाही तयार आहे. येस, येस, येस. मॅडम, या ठिकाणी नितीन टाक सरांनी जे सांगितलं की ते त्यांच्या माध्यमातून आपण हे काम करतोय. पण याच्यात ज्या विदर्भाच्या भागामध्ये व्हीजेएनटीच्या शाळा, त्याचबरोबर केजीबीच्या शाळा, मुलींच्या रेसिडेन्शियल स्कूल्स आहेत. या सगळ्या शाळा बऱ्याच जास्त प्रमाणात आहेत त्या बाजूला. आणि हा. आम्ही गडचिरोलीला वगैरे त्या शाळांना, केजीबीच्या शाळांना व्हिजिट पण केलेलं आहे. ज्यावेळी एससीआरटीत हो, असताना ते सगळं काम केलेलं आहे. तर यांच्या खऱ्या समस्या जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आहेत. आणि बरोबर. त्या सोडवण्यासाठी आदिवासी विभागाचे आपले आयुक्त वगैरे आहेत नाशिकला या ठिकाणी, त्यांच्याशी पण आपण कम्युनिकेशन करून आपण त्या गोष्टींवर आपण काम करू शकतो. त्याच्यासाठी आपण येस. थोडंसं त्यांचा पण सपोर्ट घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपण काम करूयात. त्याला मी आणि नितीन सर आम्ही सपोर्ट करूया छानपैकी. नक्की, नक्की. आम्ही तयार आहोत. तुम्ही आम्हाला फक्त साथ द्या. आम्ही एनी टाइम तयार आहोत. या 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 कामासाठी मी एका पायावर तयार आहे. सो फक्त तुमच्या साथीची गरज आहे. दॅट्स इट. केव्हाही मॅडम. येस. इथे एका मॅडमचा प्रश्न आहे की पुस्तक कसं उपलब्ध होईल. ते अमेझॉनवर. अमेझॉनवर उपलब्ध आहे मॅडम. तुम्ही अमेझॉनवर जाऊन जर जागा हो मानवा टाकलं तर तुम्हाला ते पुस्तक मिळू शकेल. आणि मी सुद्धा सर्वांना लिंक शेअर करते अमेझॉन वरून. या सेशनची रेकॉर्डेड लिंक सुद्धा तुम्हाला शेअर केली जाईल. तुम्ही हे सेशन एनी टाइम बघू शकता. तुमच्या गायडन्ससाठी तुम्हाला जो उपयोग होईल. आणि पुस्तकाची लिंक सुद्धा मी तुम्हाला अमेझॉनची शेअर करेल मेसेजने. आणि माझी विनंती आहे, हॅलो, हा, माझी विनंती आहे सर्व शिक्षकांना की आता जे शिक्षक आलेले नाही आहेत ऑनलाईन, पुस्तकं घ्या. तर त्यांना सुद्धा आपण ही लिंक शेअर केली तर चालेल. बरोबर ना समृद्धी? होऊ शकतं ना? हो हो, आपण करू शकतो. येस. तर मॅडम, तुम्ही कृपा करून. हा. ही लिंक आपण युट्यूबवर आपण प्रत्येक वेळी झालेले आपले जे येस वेबिनार येस आहेत येस. त्याची लिंक आपण शेअर करतच असतो. हो आणि हो ते हो, आपण हो. शिक्षकांमार्फत सगळ्या ग्रुपवर आपण पोहोचवत असतो त्या ठिकाणी. हो. येस, येस, येस. मग जेवढ्या जास्त शिक्षकांपर्यंत, म्हणजे आता काही कारणाने शिक्षक जे येऊ शकले नाहीत हो त्यांच्यापर्यंत पण हे पोहोचू दे असं माझी इच्छा आहे. हो मॅम, हो आम्ही सेंड करू मॅम सगळ्यांना. ओके, ओके. ओके, येस. ठीक आहे. सो मला आता वाटतं सगळ्यांचे प्रश्न झालेले आहेत. तर आपले पुण्याचे जिल्हा अध्यक्ष जे नितीन मेमाने सर आहेत ते आभार मानतील. नितीन सर. नमस्ते. सर्वांना नमस्कार. एस आर दळवी फाउंडेशन राज्य शाखेच्या वतीने आणि एस आर दळवी फाउंडेशनच्या वतीने आज आदरणीय स्मृती वावेकर मॅडम
यांचा शाळेतील कचऱ्याचे व्यवस्थापन या संदर्भात जी वेबिनार आयोजित केली होती. खरं तर खूप छान पद्धतीने फक्त तत्वज्ञान सांगणारी माणसे जगामध्ये खूप आहेत, परंतु प्रत्यक्ष कृतीद्वारे आणि एक नाविन्यपूर्णता त्या उपक्रमाद्वारे आणि त्याचे एक परिणाम सिद्ध करणारे आदरणीय स्मृती मॅडम यांनी आपल्याला आज सेशन दिलं आणि त्यातून खरं तर खूप शिकायला मिळालं. खरं तर सगळ्यांचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव या ठिकाणी जॉईन झालेले शिक्षक असतील, पालक असतील, काही पर्यावरणप्रेमी पालकही आहेत, नागरिकही आहेत या मीटिंगला जॉईन आणि काही युट्यूबलाही आहेत. तर खूप चांगल्या पद्धतीने मॅडमने एक प्रेरणादायी अनुभव या ठिकाणी कथन केलेत आणि मॅडमनी जे पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकाचं नक्कीच आम्हाला असं कधी जिज्ञासा वाटू लागली आहे की हे पुस्तक कधी वाचतोय आणि आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम नक्कीच राबवण्यासाठी आम्ही सर्वजण आता तयार झालेलो आहोत. सर्व शिक्षक या ठिकाणी आहेत आणि युट्यूबवरील त्यांचे व्हिडिओ आम्ही नक्कीच पाहू. गेल्या 20-22 वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना खरं तर असे उपक्रम पाहायला मिळाले नाहीत. परंतु दळवी फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मद्वारे आणि दळवी फाउंडेशनचं मुख्य हेच ध्येय आहे की एक शाश्वत विकास आणि पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करून शिक्षक आणि पालकांना त्यासाठी तयार करणे आणि शिक्षक सक्षमीकरण करणे या संदर्भात दळवी फाउंडेशन नेहमीच या संदर्भात काम करत असतं. आदरणीय आबा दळवी आणि आदरणीय सीता मॅडम यांचं आम्हा सर्वांना नक्कीच नेहमीच मार्गदर्शन लाभतं. आजची ही कार्यशाळा खूपच छान पद्धतीने पार पडलेली आहे आणि समृद्धी मॅडम, प्रभात सर, महेश सावंत सर, राज्याचे उपाध्यक्ष हनुमंत जाधव सर आणि सर्वच टीम यांनी खूप चांगल्या पद्धतीने याचं सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचा प्रचार प्रसार केलेला आहे. त्या सर्वांचं आणि विशेष म्हणजे खूप छान पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या खरोखर खूपच प्रेरणादायी आदरणीय स्मृती वावेकर मॅडम यांचे मी खरं तर आभार मानत नाहीये. मॅडम, आपल्या ऋणात कायम राहू आम्ही इच्छितो आणि आपण जे लावलेलं विचारांचं रोपटं आहे याचं वटवृक्षात रूपांतर करण्याची आमची नक्की जबाबदारी या सरदारवी फाउंडेशनचे सर्व जिल्हा समन्वयक, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही वाढलेली आहे. आणि विशेष म्हणजे आज खूप आनंद होतोय की सीता मॅडम स्वतः जॉईन आहेत. त्यांचं याविषयीची रुची, आवड आणि त्यांची असणारी तळमळ ही यावरून आपल्याला समजते. मॅडम बाहेर असून सुद्धा मीटिंगला जॉईन आहेत. तर नाही, सर्वांचेच मला मी माझा पर्यावरण हा माझा इतका जवळचा विषय आहे की मी तुम्हाला काय सांगू. मी आय कांट, तुम्ही मी बोलू शकत नाही समोर. म्हणून मी आज अगदी ठरवलं होतं कुठेही असले तरी मी जॉईन होणार आणि म्हणून मी जॉईन झाले. थँक्यू थँक्यू. थँक्यू आणि तुम्ही धन्यवाद सर, सर्वच धन्यवाद. जण ही जी स्वप्न पाहतात आदरणीय सीता मॅडम आणि सर्वच या नक्कीच स्वप्नांना भरारी देण्याचं काम हो, कारण आता स्मृ- पुढची परिस्थिती, आत्ताचा हा उष्मा, त्याच्यानंतर थंडीचा, हे सगळंच इतकं वातावरण बिघडत चाललेलं आहे आणि त्याच्यावर कंट्रोल करायचं असेल तर ह्या सिमेंटच्या जंगलात आपल्याला नवीन हे करणं गरजेचं आहे. सो म्हणून माझे प्रयत्न मी 100% करणार. थँक्यू. येस, आणि ही जाणीव जागृती थँक्यू. कुठेतरी लहान मुलांच्या मध्ये लहानपणापासूनच निर्माण व्हावी यासाठी आम्ही नक्कीच काम करू. मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो, ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद. थँक्यू. एक थँक्यू. थँक्यू. बावेकर मॅम, एकच प्रश्न आलेला आहे इथे. हा, बोला ना मॅम. शेवटचा प्रश्न आहे, इज इम्प्लिमेंटिंग कंपोस्टिंग ॲट स्कूल पॉसिबल, आणि इफ येस देन हाऊ कुड इट बी युटिलाइज फॉर इको क्लब? इको क्लबसाठी निश्चितपणे तुम्ही हे करू शकता. इको क्लबची जी लिस्ट आलेली असेल तुमच्यात, आत्ताचं जे विज्ञान प्रदर्शन सगळीकडे सर्क्युलर आहे त्यात कचरा व्यवस्थापन हा विषय त्यांनी स्पेशली टाकलेला आहे. सो दॅट इको क्लबमध्ये, निसर्ग मंडळामध्ये 100% हा विषय तुमचा जाणार आहे. कंपोस्ट तुमच्या शाळेत जागा नसेल तर मी सांगेन कंपोस्ट बास्केटमध्ये तुम्ही ते सुरू करा. आणि आत्ताच मी तुम्हाला सांगेन की विज्ञान प्रदर्शनात जेव्हा तुम्ही हे सगळं मांडाल, शिक्षणाची वारी किंवा कुठे, तर स्टेप बाय स्टेप मांडा. तुम्ही डायरेक्टली जाऊन कंपोस्ट दाखवणार ते नाही होत तिथे, की मुलांनी ते कसं केलं हे स्टेप बाय स्टेप तुम्ही तिथे चार्टद्वारे दाखवा. पीपीटी कृपया दाखवू नका, कारण तंत्रज्ञान दाखवलं की त्यांचं म्हणणं असं तुम्ही डिरेक्टली घेतलेलं आहे. पण स्टेप बाय स्टेप निश्चित दाखवा. इको क्लबमध्ये हा विषय 100% जातो. कचरा व्यवस्थापन हा विषय या वर्षी महाराष्ट्र शासनाने अंतर्भूत केलेला आहे. नैसर्गिक शेती आणि हे कचरा व्यवस्थापन.
आणि मी पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला कोणाला कसलीही गरज लागली तर तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. शक्यतो व्हॉट्सअप केलं तर मी सुद्धा कॉल बॅक करेन, कारण वर्गात असताना मला फोन घेता येत नाही. पण मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नक्की करेन. मला सुद्धा या विषयामध्ये आवड आहे. सीता मॅडम आणि मी खूप छान मैत्रिणी आहोत आणि त्यांच्या फाउंडेशनसाठी जेवढं योगदान मला देता येईल तेवढं मी देणार आहे. आणि मी तुमच्या सर्वांचे आभार मानते. सीता मॅडमचे आभार मानते, आबा सरांचे आभार मानते आणि तुमच्या टीमचे, समृद्धी मॅडम तुमचेही, हो की हो मॅम, थँक्यू. की तुम्ही मला इतक्या शिक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली. आणि 10% जरी शिक्षकांनी काम केलं तर 100% व्हायला वेळ लागणार नाही, ही माझी सदिच्छा SR दळवी फाउंडेशनला. थँक्यू मॅम. आता असेच लहान लहान वेबिनार आपण विषयांवरती घेत राहूयात. हो या हो, कचरा नक्की. येस येस व्यवस्थापन येस. या ओके. विषयावरती आपण नेहमी वेबिनार घेऊयात. मला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्रभर आपलं काम आपले सगळे शिक्षक जोमाने करतील. निश्चित निश्चित फार निश्चित. थँक्यू. ओके. थँक्यू टू ऑल. थँक्यू हॅलो थँक्यू थँक्यू हॅलो थँक्यू सीता मॅडम. थँक्यू. कोणीतरी हा हॅलो हा, बोला बोला. 1-2 मिनिटं मी बोलू शकते का? हा, बोला बोला मॅम. हा मॅडम, मी कोल्हापूरवरून वसंतराव नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची प्राध्यापक बोलतेय. मी बीएड वर शिकवते आणि बीएड ला आता 4th सेमिस्टरला पर्यावरण शिक्षणचा विषय आहे. तर नेमकी 1-2-3 दिवसापूर्वी ही लिंक अचानकपणे माझ्या फोनवर आली आणि मग त्यावेळी आम्ही ठरवलं, आमच्याकडे बीएड ला कसं असतं, थेरी असते आणि त्याचसोबत एक सेशनल वर्क असते, एक 15 मार्काचं. तर आम्ही पर्यावरण जागृतीसाठी पथनाट्य ठरवलं होतं. पण तुमच्या वेबिनारची माहिती मिळाल्यानंतर लगेचच आम्ही निर्णय घेतला. मी प्राचार्यांशी बोलले, प्राचार्यांनी सुद्धा मला परवानगी दिली आणि या वेबिनारच्या बद्दल अहवाल लेखन आणि स्क्रीनशॉट्स अशा साधारण पद्धतीचं सेशनल वर्क आम्ही डिझाईन केलं. आणि सध्या तुमचा हा वेबिनार आहे तो आम्ही बीएडच्या आमच्या 4th सेमिस्टरची मुलं, माझी बरीचशी विद्यार्थी आता जॉईन होते, काही लेफ्ट झाले, बाकीचे बरेचसे जॉईन आहेत. तर त्यामुळे आमच्या बीएड साठी सुद्धा हे खूप प्रेरणादायी होतं मॅडम. आणि होऊ घातलेल्या शिक्षकांसाठी जर असा आदर्श असेल तर शिक्षक झाल्यानंतर नक्कीच परिवर्तन घडवण्यासाठी ते प्रयत्न करतील. त्यामुळे अचानक मिळालेल्या मला या लिंकमुळे मुलांनाही फायदा झाला आणि मलाही फायदा झाला. त्यासाठी थँक्यू आणि खूप छान वेबिनार झाला तुमचा. धन्यवाद. मॅम, असेच आमच्याशी कनेक्ट राहा. असे अनेक वेबिनार आपण घेत असतो आणि मार्केटिंगद्वारे आम्ही हे तुमच्या सगळ्यांपर्यंत याचे लिंक्स आम्ही पाठवतो. तुम्ही सुद्धा पुढे सुद्धा फॉरवर्ड करत जा आणि असेच वेबिनार आमचे अटेंड करत जा नक्कीच. हो हो हो, नक्की मॅडम. थँक्यू. धन्यवाद. मला असं वाटतं आजसाठी आपण इथे थांबूया आणि लवकरच पुन्हा भेटूया मॅडमला, वावेकर मॅडम. निश्चित. मला पूर्ण खात्री आहे की उद्यापासून आम्हाला फोन येणार की मॅडम. नक्की नक्की मॅडम, आणि मी मी आहे. हो हो हो. थँक्यू सो मच वावेकर मॅडम. सीता मॅम, धन्यवाद. तुम्ही कामात असूनही मॅम तुम्ही आज वेबिनार अटेंड केला. सर पण अटेंड करणार होते पण सर एका इम्पॉर्टंट कामामध्ये आहेत म्हणून ते जॉईन करू शकले नाहीयेत. ठीक आहे, मग आजसाठी आपण इथे थांबूया आणि पुन्हा लवकरात लवकर भेटूया. ओके. ठीक आहे, धन्यवाद. गुड खूप नाईट खूप एव्हरीवन. धन्यवाद. धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट. बाय.